आज नागपूर MNC म्हणजे नागपूर महानगरपालिकेचा कनिष्ठ लिपिकसाठीचा पेपर होता. त्यामध्ये आज पहिल्या शिफ्टमध्ये कोणकोणते प्रश्न विचारले होते ते आपण बघू. मराठी विषय हा इझी टू मॉडरेट लेवलचा होता. मराठीमध्ये सगळ्यात कठीण प्रश्न जर म्हटलं तर मराठी महिने हे इंग्रजी महिन्यात साधारणतः कोणत्या काळात पडतात ह्यावर 2 प्रश्न विचारलेले होते. त्यानंतर प्रयोग ह्यावर एक प्रश्न होता. समासावर एक प्रश्न होता. बाकी समानार्थी विरुद्धार्थी शब्द आणि उतारा ह्यांच्यावर प्रश्न होता. साधारणतः 25 पैकी 20-21 मार्क म्हणजे मराठी महिन्यांचे 2 प्रश्न सोडले तर आणि प्रयोगाचा किंवा समासाचा एखादा प्रश्न सोडला तर ॲटलिस्ट 22-23 मार्क्स 22 तरी मार्क्स यायला पाहिजे. त्यानंतर इंग्लिश हा देखील इझी टू मॉडरेट लेवलचा होता. लेखाकोशागार किंवा समाज कल्याण विभागाला जी काठिण्य पातळी इंग्लिशची होती ती या पेपरला नव्हती. सोपे सिनोनिम्स होते, काही अँटोनिम्स होते, 1 वर्ड सबस्टिट्यूशन होते आणि स्पेलिंग मिस्टेक्स होत्या. आणि साधारणतः एक 20 मार्क चांगल्या अभ्यासावाला मुलगा सहजपणे घेऊ शकतो असा पेपर होता. GK हा मॉडरेट टू हार्ड होता. म्हणजे पेपर सेटरनी ट्रिक करण्याचा प्रयत्न केला होता ह्यामध्ये GKमध्ये आणि रिझनिंगमध्ये. पेपरवर प्रश्न वरकरणी सोपे असले तरी त्याच्यामध्ये प्रश्नातच अशी काही कलाटणी दिली होती की कन्फ्यूज होऊन मुलांनी चुकीचं आन्सर मार्क करावं. त्याच्यामुळे GK थोडा कठीण होता. त्यात काही सायन्सचेही प्रश्न होते, काही रिफ्रॅक्शनबद्दल प्रश्न होते आणि एकदम वास्ट सिलेबस त्यामध्ये कव्हर्ड होता. फक्त करंट अफेअर्सच नाही तर त्यामध्ये इतिहास, भूगोल, जिओलॉजी, सायन्स असे सगळ्या विषयांबद्दल प्रश्न विचारले होते. त्यामुळे ते मॉडरेट टू हार्ड होतं. रिझनिंगचा विचार केला तर रिझनिंग हे बघितलं तर सोपं होतं वरकरणी, पण सरळ सरळ फॉर्म्युल्याने उत्तर निघणारे नव्हते. तुम्हाला फॉर्म्युल्याचं लॉजिक वापरून त्यावरून काही डेटा इंटरप्रिटेट करायचा होता आणि त्यावरून भलताच एक फॉर्म्युला लावून त्यातून उत्तर काढायचं होतं. म्हणजे वरकरणी सोपे असले तरी ते सोपे नव्हते. त्यामध्ये लॉजिकचा फार इम्पॉर्टंट रोल होता रिझनिंगचे प्रश्न सोडवण्यात. त्याच्यामुळे ज्यांचं हे लॉजिक जमलं नाही त्यांना हे प्रश्न कदाचित सोडवता येणार नाहीत. आणि जरी लॉजिक जमलं तरी ते क्वेश्चन एवढे लेंदी होते की मुलांना कदाचित वेळ पुरला नसेल. असा एकंदरीत हा पेपर पॅटर्न होता. एकंदरीत ह्याचं कट ऑफ मला तरी वाटते की कमी जाण्याची शक्यता आहे. म्हणजे ओपनसाठी 85+ जाऊ शकते. आणि कुठले प्रश्न विचारले होते जर तुम्हाला विचारायचं असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये तुम्ही ते मेन्शन करू शकता. मी प्रश्नांची लिस्ट तुम्हाला देईन.